बीड जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, सीताफळाच्या बागा असतील, या सगळ्या ऊस हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेली चित्र आम्ही पाहिली। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ढसाळ रडताना आम्ही पाहिलं। आम्ही शेतकऱ्यांना धीर दिलो, मुख्यमंत्र्यांना फोन लावले, मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येते, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फोन लावले, त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात। कोणी विदेशात आहे, कोणी सुट्टी मागत आहे आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत। लोकांना पिण्याचं पाणी आणि इतर परिस्थिती आहे। टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेत समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे, यावर्षी पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचं नियोजन आतापासून करा। पण हे दळभद्री सरकार महाराष्ट्राचं, त्या सरकारला सामान्य जनतेचं शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं चित्र आज समोर येते। मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं, तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवता आलं असतं, या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवता आलं असतं। आपण सिमेंटच्या कृतीमध्ये रेती टाकून आपण पाणी वाढवत होतो, त्याची आपल्याकडे परंपरा झालेली आहे। तर कुठल्याही परिस्थितीत पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल, पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही, त्याला खूप दूरपर्यंत आणावं लागतं। प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आज एक भयावह परिस्थिती आपल्या भागामध्ये उभी झालेली आहे। हे महाराष्ट्रातल्या सरकारमुळे या सगळ्या गोष्टीला जनतेच्या पुढे जावं लागतंय, हे चित्र आज आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही काही भागामध्ये तुटीची शेती, रेशीम उद्योग या ठिकाणी करणाऱ्या या विभागातले आम्ही शेतकरी पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातबाऱ्याला त्याची नोंद केली जात नाही। तुरीच्या शेतीची झालेल्या नुकसानचा कुठलाही मोबदला मिळत नाही, विमा त्याचा केला जात नाही आणि ते नगदी पीक असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज होती। सरकार मुद्दामून त्या शेतकऱ्यावर दुर्लक्ष करताना या ठिकाणी एक निदर्शनास आलेलं आहे। ज्या तुटीच्या रेशीम उद्योगापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि एम्प्लॉयमेंट निर्माण करणारी हा उद्योग आहे आणि त्या पिकाला या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल, हे सुद्धा दुर्भाग्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। म्हणून आताच आम्ही कमिशनरला कळवलं की तुम्ही या पिकाच्या बद्दलचे सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचं एक धोरण स्वीकारलं। मी सकाळी सांगितलं की आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सत्तेमध्ये येत असताना त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस 2014चे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही वॉटर ग्रीड निर्माण करू। कुठे गेलं वॉटर ग्रीड? पाणी अडवा, पाणी जिरवा। आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचं आम्ही सांगितलं। सरकारने सांगितलं की 20 टीएमसी पाणी आम्ही या योजनेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे। कुठे गेलं 20 टीएमसी पाणी?
आज सगळे गोडं पडलेले, पैसा जिरवला त्या जमिनीमध्ये, लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि सरकार गायब झालं, शेती त्यांची वाळत झाली, त्यांची बागा सांभाळल्या. असं घोटाळं भाजप सरकार, भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी, गरिबांनी, सामान्य माणसांनी पाहिलेलं हे सरकार पहिल्यांदा पाहतात. आणि म्हणून बघ पुन्हा निवडणूक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर रेटची घोषणा होईल, पुन्हा तेच सांगतील की आम्ही पाणी अडवलं होतं. तिथं कुठल्याही याच्यात सगळ्या याच्यावर जाऊन आलो, तिथं कुठेही पाणी अडवलेलं नाही. पुढे जातो आहे, फार मोठ्या दुष्काळाचा सामना करतो आहे. ठीक आहे ना. मराठवाड्याचे सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, बीड, जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, सीताफळाच्या बागा असतील, या सगळ्याच्या सगळ्या ऊस हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेले चित्र आम्ही पाहिलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू पण त्या ठिकाणी, शेतकऱ्यांना ढसाढसा रडताना आम्ही पाहिलं. आम्ही शेतकऱ्यांना धीर दिलो, मुख्यमंत्र्यांना फोन लावले, मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येते, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फोन लावले, त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात. कोणी विदेशात आहे, कोणी सुट्टी मागत आहे. आणि मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. लोकांना पिण्याचं पाणी आणि इतर परिस्थिती आहे. टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते, हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेत समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे, यावर्षी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचं नियोजन आतापासून करा. पण हे दळभद्री सरकार महाराष्ट्राचं, त्या सरकारला सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं चित्र आज पुढे येते. मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं, तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता, तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवता आलं असतं, या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवता आलं असतं. आपण सिमेंटच्या कृतीमध्ये रेती टाकून आपण पाणी वाढवत होतो, त्याची आपल्याकडे परंपरा झालेली आहे. तर कुठल्याही परिस्थितीत पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल, पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही, त्याला खूप दूरपर्यंत आणावं लागतं. म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आज एक भयावह परिस्थिती आपल्या भागामध्ये उभी झालेली आहे. हे महाराष्ट्रातल्या सरकारमुळे या सगळ्या गोष्टीला जनतेच्या पुढे जावं लागतंय, हे चित्र आज आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही काही भागामध्ये तुटीची शेती, रेशीम उद्योग या ठिकाणी करणाऱ्या या विभागातले आम्ही शेतकरी पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातबाऱ्याला त्याची नोंद केली जात नाही. तुरीच्या शेतीची झालेल्या नुकसानचा कुठलाही मोबदला मिळत नाही, विमा त्याचा केला जात नाही आणि ते नगदी पीक असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज होती. सरकार मुद्दामून त्या शेतकऱ्यावर दुर्लक्ष करताना या ठिकाणी एक निदर्शनास आलेलं आहे. ज्या तुटीच्या रेशीम उद्योगापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि एम्प्लॉयमेंट निर्माण करणारी हा उद्योग आहे आणि त्या पिकाला या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल
हे सुद्धा दुर्भाग्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आताच आम्ही कमिशनरला कळवलं की तुम्ही या पिकाच्या बद्दलचे सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचं एक धोरण स्वीकारलं. मी सकाळी सांगितलं की आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सत्तेमध्ये येत असताना त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस 2014चे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही वॉटर ग्रीड निर्माण करू. कुठे गेलं वॉटर ग्रीड? पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचं आम्ही सांगितलं. सरकारने सांगितलं की 20 TMC पाणी आम्ही या योजनेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे. कुठे गेलं 20 TMC पाणी? आज सगळे कोरडं पडलेले, पैसा जिरवला त्या जमिनीमध्ये, लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि सरकार गायब झालं. शेती त्यांची वाळत झाली, त्यांची बागा सांभाळल्या. असं घोटाळं भाजप सरकार, भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी सामान्य माणसांनी पाहिलेलं हे सरकार पहिल्यांदा पाहतात. आणि म्हणून बघ पुन्हा निवडणूक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर ग्रीडची घोषणा होईल. पुन्हा तेच सांगतील की आम्ही पाणी अडवलं होतं. तिथं कुठल्याही याच्यात सगळ्या याच्यावर जाऊन आलो, तिथं कुठेही पाणी अडलेलं नाही.